सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिंदखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी 30 जून रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या यादीविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गावर अन्याय झाल्याचा आरोप ठाकरे सेनेकडून करण्यात आलाय। ठाकरे सेना चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ग्रामपंचायतीचे आरक्षण काढताना जिल्हा प्रशासनाने कोणताही विश्लेषणात्मक निकष लावलेला नाहीये। मागील पंचवार्षिक निवडणुकीतील आरक्षण जशाच्या तशा प्रकारे कायम ठेवण्यात आलंय। त्यामुळे अनेक गावातील ओबीसी व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांवर अन्याय झालाय। शिवसेनेने आरोप केलाय की तहसीलदार अनिल गवादे यांनी आरक्षण यादी तयार करताना गावागावातील सामाजिक रचनेचा, मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व, मागील निवडणुकीतील आरक्षणाचा इतिहास तसेच जनतेच्या प्रतिक्रिया याचा विचार केला नाही। उलट राजकीय दबाव आणि आर्थिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून मॅच फिक्सिंग करून आरक्षण यादी तयार करण्यात आली आहे असा थेट आरोप करण्यात आलाय। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जर एखाद्या सरपंच पदासाठी योग्य प्रवर्ग नसल्यास त्या प्रवर्गातील सदस्यांमधून सरपंच निवडण्याची तरतूद आहे। मात्र यावेळी प्रशासनाने हे नियम धाब्यावर बसवले। संपूर्ण आरक्षण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, नियमानुसार नवीन आरक्षण यादी जाहीर करावी अशी मागणी ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। 30/6/2025 रोजी शिंदखेडा तहसीलमध्ये जे आरक्षण काढण्यात आलं त्या आरक्षणामध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे। पैशांची देवाणघेवाण झालेली आहे। त्याच्यामुळे तहसीलदारांनी ते आरक्षण चुकीच्या पद्धतीने काढलेलं आहे। उदाहरण जर घ्यायचं झालं तर साहूर, झोटवाडे, वडदे आणि चांदगड या गावामध्ये ओबीसी समाज किंवा जनरल समाज राहत नाही। तिथं एससी आणि एसटी समाज राहतो जनगणनेच्या अहवालानुसार, आणि एसटी समाज हा 95 ते 90% राहतो। उर्वरित 3-4-5% एसटी समाज राहतो। तर अशा ठिकाणी ओबीसी उमेदवार निवडणूक लढणार कशी? जनरलचं ठीक आहे, पण 3 जागा ओबीसीच्या दिलेल्या आहेत, तिथं ओबीसी माणूस निवडणूक लढणार कशी? आणि ज्या गावांमध्ये मागच्या वेळेस जनरल होतं त्या ठिकाणी परत जनरल दिलं, असं आरक्षण काढता येत नाही। याचा अर्थ मोठा गोड बंगाल आणि मॅच फिक्सिंग, एक यादी एखाद्या सत्ताधारी पक्षा